ज्या ठिकाणी आदिवासी मुलांचं वसतिगृह आता ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वी त्या ठिकाणी पोल्ट्री फार्म होता आणि त्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू आल्यानंतर त्यांनी संबंधितांनी जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, आमचे आमदार श्री दादा नाईक यांचा तो पोल्ट्री फार्म होता आणि त्याच्यात बर्ड फ्लूमध्ये तिथं त्या पोल्ट्री बंद झाला आणि त्या ठिकाणी कोंबड्या मेल्या आणि आता त्या खुराड्यामध्ये मुलांना कोंबतायत ते. तर अशी ही दयनीय अवस्था ही गेल्या 10 ते 12 वर्षापासून चाललेली आहे. वेळोवेळी मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला विभागाशी, आदिवासी विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं, की आज जी आमची आदिवासी मुलांची दुरावस्था झालेली आहे, आज ते अक्षरशः कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये आहेत आता. आपण वास्तुस्थिती जाऊन बघा तिथं काय हाल आहे आणि किती वर्षापासून आदिवासी मुले 100% आदिवासी मुलं हे त्या ठिकाणी प्रवेश घेतात आणि त्या ठिकाणी निवासीसाठी त्यांची व्यवस्था आजही ती दुरस्थ अवस्था आहे आणि माझी आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे, की शासनाने याच्यात जातीने लक्ष घालून आदिवासी विद्यार्थ्यांवर जो अन्याय होत आहे, त्या अन्यायाला कुठेतरी त्यांनी न्याय द्यावा. तिथं एने लँड नाही आहे. ती जी जागा आहे, ती लँड आहे. आपल्या माहितीसाठीच सांगतो आणि त्याचा सातबारा आजही आपण जर काढला, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या सातबाऱ्यावरनं त्या ठिकाणी लँड दिसेल. नॉन ऍग्रीकल्चर लँड दिसणार नाही. त्याच्यामुळे शासनाने आणि संबंधित श्रीदादांनी हे कसं घडवून आणलं, एक मोठं गोडगंबाल आहे आणि याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, असं मला तरी वाटतं. दादा मी विभागाशी संपर्क केला, विभागाला विचारलं, तर विभागाचं उत्तर असं आहे, की आम्ही वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क केला, वेळोवेळी त्यांना पत्रव्यवहार केला, पण अजूनपर्यंत त्यांच्याकडनं ज्या मूलभूत सुविधा असतात, ज्या सुखसोयी पाहिजेत, त्या कुठल्याही सुखसोयी तिथं नाही आहेत. मुलं अक्षरशः जमिनीवर झोपलेले आहेत. त्यांचे संडास बाथरूम जर बघितले तर न गेलेलं बरं. त्यांना त्या ठिकाणी बाथरूमची व्यवस्था नाही. वरती बघितले तर पत्र्याचं शेड आहे ना, पंखे आहेत ना, काही आहेत. तर मुलं बिचारे कसे राहत असतील, हा विचार करा. दादा विषय असा आहे, की मी आदिवासी समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि जर माझ्या समाजावर कुठं अन्याय होत असेल आणि अत्याचार होत असेल, तर साहजिकच माझ्या मनातला जो आदिवासी रक्त आहे ते उसळलं आणि मी त्या अनुषंगाने आज जर माझ्या मुलांना त्रास होत आहे, तर मी रीतसर त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये गेलेलो आहे आणि येत्या काही दिवसामध्ये माननीय न्यायालयामार्फत उच्च न्यायालयामार्फत त्यांची सगळी चौकशी होणार आहे. आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर 100% कार्यवाही होणार आहे. कारण हा दोघांचा महसूल विभागाचा पण याच्यामध्ये सहभाग येतो, आदिवासी विभागाचा पण सहभाग येतो आणि आमचे लोकप्रतिनिधी आमचे तर आमदार आहेत ते. आमचे आमदार असून जर आमच्या तालुक्यामध्ये ते जर नॉन जागेवर नॉन ॲग्रीकल्चरचं भाडं घेत आहेत ते आणि शासनाला त्यांनी ॲफिडेव्हिट करून दिलेलं आहे, की याच्यामध्ये मी जर कुठं दोषी आढळलो तर मी शिक्षेस 7 वर्षाच्या शिक्षेस पात्र राहील, असं त्यांनी ॲफिडेव्हिट करून दिलंय आणि आज तिथं जाऊन बघा त्यांच्याकडे कुठलीही येण्याची ऑर्डर नाही, तशी त्यांची दप्तरी कुठेही नोंद नाही किंवा नगरपालिकेमध्ये सुद्धा तशी नोंद नाही. तर हा कुठेतरी गोडगंबाल चाललेला आहे आणि हा जवळ-जवळ 10-12 वर्षापासून करोडो रुपये यांनी खाल्लेले आहे आमच्या विद्यार्थ्यांच्या नावावर. तर हे जनतेसमोर आलं पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी हे सत्य समोर आलं पाहिजे. सर नवापूरचं जे काही 500 वसतिगृहाची क्षमता असलेलं जे काही वसतिगृह आहे अत्यंत दुरावस्थेत आहे. विद्यार्थ्यांचे प्रचंड तिथं हाल होतील अशी अवस्था आहे. काय या सगळ्याबाबत कारवाई आहे विभागाकडनं आणि काय प्रक्रिया केली जाणार आहे? सदर वसतिगृह भाडेतत्वावरील इमारत आहे आणि संबंधित घरमालकाला आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहेत, लेखी पत्र दिलेले आहेत. वसतिगृहाची दुरुस्ती करण्याविषयी त्यांना वारंवार गृहपाल स्तरावरून आणि प्रकल्प स्तरावरून पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच आम्ही पर्यायी जागा देखील शोधत आहोत. सदर वसतिगृह 500 विद्यार्थी क्षमतेचं असल्यामुळे एवढी मोठी जागा नवापूरमध्ये सद्यस्थितीमध्ये प्रयत्न करून देखील मिळत नसल्यामुळे आम्ही स्वतःच्या जागेसाठी देखील शासनाकडे पाठपुरावा करत आहोत, महसूल विभागाकडे, आणि जागा मंजुरीचा प्रस्ताव जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. तरी देखील आम्हाला जर पर्यायी जागा मिळाली तर आम्ही लवकरच ते वसतिगृह शिफ्ट करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.